हेलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स, आज आपण इयत्ता 6वी विषय आहे भाषा म्हणजेच मराठी. तर या विषयाचा आकारिका मूल्यमापन चाचणी क्रमांक 1 म्हणजेच तुमची प्रथम घटक चाचणी टेस्ट नंबर 1 जी असते ती आता लवकरच सुरू होणार आहे. तर तो पेपर कशा प्रकारचा असणार आहे, एकूण किती मार्क्स असणार आहेत, मार्किंग डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे, कोणकोणते चॅप्टर्स असणार आहेत, त्या चॅप्टरमधले प्रश्न कसे विचारले गेलेले असणार आहेत, हे सर्व आपण आजच्या या पेपरमध्ये बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. खाली जो बेल आयकॉन दिला आहे या बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा, म्हणजे इतर विषयांचे सुद्धा पेपर जेव्हा अपलोड करीन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तसेच इयत्ता 6वी मराठीचे जे सर्व धडे आहेत, कविता आहेत, यांचे स्वाध्याय सुद्धा आपल्या या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते स्वाध्याय सुद्धा बघू शकता. तर चला, आपला हा जो आकारिका मूल्यमापन चाचणी क्रमांक 1 चा पेपर आहे हा कसा असणार आहे हे बघूयात. तर या ठिकाणी तुमच्या शाळेचे नाव लिहायचं आहे. तर हा जो पेपर आहे हा एकूण गुण आहेत त्यासाठी 20. तर इथं विद्यार्थ्याचे जे काही नाव असेल ते, तुमचा हजेरी क्रमांक आणि त्या दिवशीची तारीख. तर चला विद्यार्थ्यांनो, आपण सुरुवात करूयात आपल्या या मराठीच्या पेपरला. तर त्यातला प्रश्न पहिला अ काय आहे बघा. खालील शब्द वाच आणि असेच लिही. तर हा जो प्रश्न आहे एकूण 2 गुणांसाठी आहे. तर विद्यार्थ्यांनो, इथं तुम्हाला जे शब्द लिहिलेले आहेत हे जस्ट वाचायचे आहेत आणि जसे आहे तसेच्या तसेच लिहायचे आहेत. त्याची वेलांटी, काना, मात्रा, तर इथे काही जोड शब्द दिलेले आहेत, तर हे व्यवस्थित जसे आहेत तसे लिहायचे आहेत. बघा, खूप सोपा प्रश्न आहे. तुमचे हे हातचे मार्क्स आहेत, 2 मार्क्स यामुळे मिळणार आहेत. आता प्रश्न पहिल्यातला प्रश्न ब, समान अर्थाचे शब्द लिही. म्हणजे त्यांनी आपल्याला समानार्थी शब्द विचारलेले आहेत. तर फूल, फुलाला समानार्थी शब्द असतो सुमन. त्यानंतर आनंद, आनंदासाठी समानार्थी शब्द असतो मजा किंवा हर्ष. त्यानंतर तिसरा विचारलेला आहे वारा. आता वारासाठी समानार्थी शब्द आहे पवन. ओके, तर असेही आपण तीनही शब्दांचे समानार्थी शब्द लिहिले. खाली क प्रश्न विचारलेला आहे. खालील भाववाचक नामांचे विरुद्ध अर्थाचे शब्द लिही. ओके, तर त्यातला पहिला आहे मित्रत्व. मित्रत्वासाठी विरुद्धार्थी शब्द येणार शत्रुत्व. त्यानंतर महागाई, तर यासाठी विरुद्धार्थी शब्द येणार स्वस्ताई. नेक्स्ट तिसरा बघा, खरेपणा साठी विरुद्धार्थी शब्द येणार खोटेपणा. विद्यार्थ्यांनो, हा सुद्धा प्रश्न एकूण 2 मार्कांसाठी होता. आता पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 2 आणि त्यातील अ. खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित नामाचे प्रकार ओळख. तर नामाचे एकूण 3 प्रकार आहेत. सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. बरोबर. तर या 3 मधले त्यांनी जे वाक्यातील काही शब्द अधोरेखित केलेले आहेत त्यावरून आपल्याला त्या नामाचे प्रकार ओळखायचे आहेत. वाक्य काय दिलेलं आहे पहिल्यांदा आपण बघूया. ताजमहालाचे सौंदर्य काही निराळेच होते. ओके, तर यामधला हा जो ताजमहाल आहे हे आहे विशेष नाम, त्यामुळे आपण ताजमहाल आहे विशेष नाम. त्यानंतर सौंदर्य हे जे आहे हे आहे भाववाचक नाम. ओके, आता चला ब प्रश्न बघा. खालील शब्द वापरून एक वाक्य तयार कर. तर आता हा एक त्यांनी शब्द दिलेला आहे कर्तव्य. तर हा शब्द वापरून आपण काय वाक्य तयार करू शकतो? तर चला, मी या ठिकाणी ते वाक्य लिहिते. गरजवंतास मदत करणे हे आपले कर्तव्य आहे.
तर मी हे वाक्य लिहिलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही संकटात असणाऱ्यांना मदत करणे आपले कर्तव्य आहे असं सुद्धा वाक्य लिहू शकता. आता त्यातला प्रश्न क, खालील शब्दात लपलेले शब्द शोध. तर त्यांनी एक मोठे 2 शब्द दिलेले आहेत, तर त्यामध्ये छोटे छोटे जे शब्द लपलेले आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत. तर यामध्ये पहिला आहे जडणघडण. तर यामध्ये लपलेला शब्द बघा, जड. ओके, त्यानंतर घड, त्यानंतर जडण. आता इकडे अहमदनगरमध्ये, याच्यामध्ये बघा नगर, त्यानंतर मगर, त्यानंतर इथे एका मुलाचं सुद्धा नाव होतं मदन. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण या शब्दामध्ये लपलेले जे छोटे छोटे शब्द होते ते शोधले आहेत. चला विद्यार्थ्यांनो, आता प्रश्न तिसरा त्यातील अ. खालील शब्दांसाठी मराठी शब्द लिही. तर काही रोजच्या वापरामध्ये आपल्याला आपण इंग्लिश शब्द वापरतो, तर त्याचे नेमकं मराठी अर्थ काय आहे किंवा मराठी त्याला शब्द कोणता आहे हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसतं. त्यामुळे हा एक प्रश्न या ठिकाणी ऍड केलेला आहे. पहिला त्यामध्ये विचारलेला आहे कॅन्सर. तर कॅन्सरला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? कर्करोग. त्यानंतर हॉटेल. हॉटेलला आपण काय म्हणतो? खानावळ. आणि रोड. रोडला आपण मराठीमध्ये म्हणतो रस्ता किंवा वाट. ठीक आहे, चला पुढचा ब प्रश्न बघूयात. खालील वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग कर. आणि त्यांनी वाक्यप्रचार दिलेला आहे सामोरे जाणे. मग आपण याचा वाक्यात उपयोग करूयात. ठीक आहे, चला आपण लिहूया याचं वाक्य. आपले आई वडील चला तर मी काय वाक्य लिहिलेलं आहे बघा. आपले आई वडील येणाऱ्या प्रत्येक संकटांना सामोरे जातात. आता प्रश्न क. प्रश्नार्थक सर्वनामे कोणकोणती आहेत ते लिही. तर यामध्ये प्रश्नार्थक सर्वनामे आहेत कोण, कोणी. तर ही झाली प्रश्नार्थक सर्वनामे. चला प्रश्न 3 आपण पूर्ण केलेला आहे. आता आपण प्रश्न 4 बघणार आहोत. रिकाम्या जागी योग्य शब्द लिही. तर यातील पहिला प्रश्न आहे, हा भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान आहे. तर इथं काय येणार? परमवीर चक्र. परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान आहे. त्यानंतर दुसरा आहे, जगतास देईल तो सोन्याचा दिन येवो. इथे येणार जगतास शांती देईल तो सोन्याचा दिन येवो. ही आपली पहिली कविता आहे, त्यामधली ही रिकामी जागा विचारलेली आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा त्यातील, वारा घेऊनी रूप सांडले खेळ खेळतो. इथे येणार झोपाळा. गवत फुला रे गवत फुला ही जी कविता आहे त्यामधला हा प्रश्न विचारलेला आहे. तर चला रिकाम्या जागांचा प्रश्न आपला पूर्ण झाला आहे. आता त्यातील हा प्रश्न होता प्रश्न 4 अ. आता प्रश्न 4 ब काय आहे बघा. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिही. त्यातील प्रश्न पहिला, गवत फुलाला लहान होऊन कोण कोण भेटायला आले आहे? उत्तर, गवत फुलाला भेटायला लहान होऊन वारा. गवत फुलाला झोपाळा खेळायला आला आहे. इथे आहे, रात्र सुद्धा लहान होऊन अंगाई गीत म्हणते आहे. मुलालाही वाटते की लहान होऊन गवत फुलाला भेटावे.
त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या आत्मचरित्राचे नाव काय? तर विद्यार्थ्यांनो, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या आत्मचरित्राचे नाव आहे विंग्स ऑफ फायर. ओके, तर आपण आता ते लिहूयात. विंग्स ऑफ फायर. त्यानंतर तिसरा, सर्वात प्रथम सायकल कोणी तयार केली? आणि याचं उत्तर आहे सर्वात प्रथम सायकल MD सीवर्क यांनी तयार केली. चला विद्यार्थ्यांनो, याच प्रश्नाबरोबर आपला हा जो इयत्ता 6वीचा मराठी या विषयाचा आकारिका चाचणी क्रमांक 1 म्हणजेच तुमची प्रथम घटक चाचणी, त्याला आपण टेस्ट नंबर 1 असं म्हणतो. तर या विषयाचा पेपर कसा असणार आहे, कसे प्रश्न विचारले जातात, हे सगळं या पेपरमध्ये डिटेल्स बघितलं आहे. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे पेपरसुद्धा तुम्हाला जेव्हा मी अपलोड करीन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन मिळेल, ते सुद्धा तुम्हाला बघता येतील. आणि हो, हा पेपरसुद्धा तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा. थँक्यू. बाय बाय.